आज आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहोत तो टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. जेव्हा फर्टिलायझेशन होतं, फर्टिलायझेशनमध्ये काय होतं की जो फिमेल गॅमिट आहे म्हणजे एग आहे आणि मेल गॅमिट आहे यांचं फ्युजन होतं आणि यांचं फ्युजन होऊन याच्यापासनं झायगोट तयार होतो. तो जो झायगोट आहे तो झायगोट डिप्लॉईड असतो ट्वाइस एन. कारण मेल गॅमिट अँड फिमेल गॅमिट याला मेल गॅमिट म्हटलं आणि हा आहे फिमेल गॅमिट म्हणजे एग. मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट दोनही हॅप्लॉईड आहेत. जेव्हा हे फ्यूज होतात यांच्या फ्युजननी एक सिंगल सेल तयार होते. ती सिंगल सेल म्हणजे काय तर झायगोट. मग हा जो झायगोट आहे हा झायगोट सिंगल सेल आहे. मग या झायगोटमध्ये मायटॉटिक डिव्हिजन्स होतात आणि मायटॉटिक डिव्हिजन्स नंतर हा जो झायगोट आहे या झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो. लिहायचं नाही आहे हे. या झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो आणि हा जो एम्ब्रिओ आहे या एम्ब्रिओपासून न्यू प्लांट तयार होतं. आता हे जे आहे हे सिनगॅमीचं प्रॉडक्ट आहे. सिनगॅमी म्हणजे फर्स्ट फर्टिलायझेशन. हे सिनगॅमीचं प्रॉडक्ट आहे. दुसरा जो मेल गॅमिट होता डबल फर्टिलायझेशन असतं एंजिओस्पर्ममध्ये. इथे सेकंडरी न्यूक्लियस होता. कालचा टॉपिक आहे रिव्हिजनमध्ये घेतो आहे थोडासा. सेकंडरी न्यूक्लियस होता इथे. हा जो सेकंडरी न्यूक्लियस आहे हा ऑलरेडी डिप्लॉईड होता. कारण की हा सेकंडरी न्यूक्लियस दोन हॅप्लॉईड पोलर न्यूक्लियाय फ्यूज होऊन हा सेकंडरी न्यूक्लियस तयार झाला होता. या सेकंडरी न्यूक्लियससोबत जो सेकंड मेल गॅमिट आहे तो फ्यूज होतो. सेकंडरी न्यूक्लियससोबत हा सेकंड मेल गॅमिट फ्यूज झाला. सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉईड आहे आणि हा जो मेल गॅमिट आहे हा हॅप्लॉईड आहे. यांच्या फ्युजननी एक सिंगल सेल तयार होते. यांच्या फ्युजननी जी सिंगल सेल तयार होते त्या सेलला म्हणायचं ती ट्रिप्लॉईड असते थ्रायसियन. याचं नाव आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. शॉर्ट फॉर्म घेतला मी आज. आता प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हा कशाचा प्रॉडक्ट आहे. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हा ट्रिपल फ्युजनचा प्रॉडक्ट आहे. हे झालं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या नंतर जे चेंजेस होतात ओव्ह्यूलमध्ये त्यांना म्हणतात पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणतात. फर्टिलायझेशन नंतर जे चेंजेस ओव्ह्यूलमध्ये होतात दॅट चेंजेस आर कॉल्ड ॲज पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. म्हणजे फर्टिलायझेशनच्या नंतर झालेले चेंजेस. काय होतं पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये. हा जो PEN प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे तो रिपीटेडली डिवाइड होतो मायटॉटिकली. आणि याच्यापासून एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू बनतो. तो जो न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे दॅट न्यूट्रिटिव्ह टिश्यू इज कॉल्ड ॲज एंडोस्पर्म. या न्यूट्रिटिव्ह टिश्यूला काय म्हणतात. या न्यूट्रिटिव्ह टिश्यूला म्हणतात एंडोस्पर्म. त्याचप्रमाणे हा जो झायगोट आहे या झायगोटमध्ये सुद्धा काय होतं. झायगोटमध्ये सुद्धा मायटॉटिक डिव्हिजन होतं आणि झायगोटपासून तयार होतो एम्ब्रिओ. तर हे दोन वेगवेगळे टॉपिक्स आहेत. पहिला टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. दुसरा टॉपिक राहणार आहे आपला डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. जी एम्ब्रिओ सॅक असते एम्ब्रिओ सॅकमध्ये याच्या व्यतिरिक्त आणखी काय असतं. या सेकंडरी न्यूक्लियस आणि एग याच्या व्यतिरिक्त इथे अँटीपोडल्स पण असतात. ह्या ज्या अँटीपोडल्स असतात एम्ब्रिओ सॅकमध्ये त्या अँटीपोडल्ससुद्धा डिसऑर्गनाइज होतात. आणि सिनर्जिड तर आपल्याला माहीत आहे की एक सिनर्जिड तर फुटली होती, रप्चर झाली होती जेव्हा पोलन ट्यूब त्या सिनर्जिडमध्ये
एंटर झाली होती आणि पोलन ट्यूबनी सिनर्जिडमधून जे वॉटरी कंटेंट आहे ते ॲब्झॉर्ब केलं होतं, तेव्हा सिनर्जिड काय झाली होती, रप्चर झाली होती. तर अशा प्रकारे हे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आहे. त्याच्यामध्ये एक पॉईंट असा आहे की डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ ऑकर्स सायमल्टेनियसली इन द ओव्ह्यूल. ओव्ह्यूलमध्ये म्हणजेच ओव्ह्यूलच्या आतमध्ये असलेल्या एम्ब्रिओ सॅकमध्ये एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट आणि एम्ब्रिओची डेव्हलपमेंट सायमल्टेनियसली होते. सायमल्टेनियसली होते म्हणजे कसं, जेव्हा झायगोटचा एम्ब्रिओ तयार होतो तेव्हाच या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचा एंडोस्पर्म टिश्यू तयार होतो. या एंडोस्पर्मचं काय काम असतं, एंडोस्पर्म आणि एम्ब्रिओ सायमल्टेनियसली डेव्हलप होऊ लागले एम्ब्रिओ सॅकमध्ये. तर हा जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ आहे त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओला हा जो एंडोस्पर्म टिश्यू आहे हा एंडोस्पर्म टिश्यू नरिशमेंट देतो. एंडोस्पर्म टिश्यू कसा आहे, न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. तर चला तर मग आपण आपला टॉपिक स्टार्ट करू. तो टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. कोणता टॉपिक आहे, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली, मी मुद्दामून याचे जे फर्स्ट लेटर्स आहेत मी ते मुद्दामून कॅपिटलमध्ये घेतले. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणजे काय, पी म्हणजे प्रायमरी, ई म्हणजे एंडोस्पर्म आणि एन म्हणजे न्यूक्लियस. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली divides mitotically to produce nutritive tissue called एंडोस्पर्म. हा पॉईंट तुम्हाला समजला असेलच की जो ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस होता तो ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस काय होतो, रिपीटेडली डिवाइड्स मायटोटिकली टू प्रोड्यूस न्यूट्रिटिव्ह टिश्यू कॉल्ड एंडोस्पर्म. काय म्हणायचं त्याला, एंडोस्पर्म. याच्यामध्ये कोणतं डिव्हिजन होतं, याच्यामध्ये होतं मायटोटिक डिव्हिजन. मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर काय होईल की जो एंडोस्पर्म प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हा ट्रिप्लॉइड आहे आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून तयार झालेला एंडोस्पर्म टिश्यूसुद्धा कसा राहणार आहे, ट्रिप्लॉइड राहणार आहे. कारण काय आहे की याच्यामध्ये कोणतं डिव्हिजन होत आहे, मायटोटिक डिव्हिजन. मायटोटिक डिव्हिजनमध्ये आपण काय शिकतो की मायटोटिक डिव्हिजनमध्ये क्रोमोझोम नंबर रिमेन कॉन्स्टंट. हा झाला पहिला पॉईंट. यानंतरचा पॉईंट आपण डिस्कस करूया. हे मी मोडते आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत जा किंवा फास्ट लिहत जा. थांबायला आपल्याला कुठे वेळ आहे बेटा. त्यानंतर इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणजे काय, तर फर्टिलायझेशनच्या नंतर झालेले चेंजेस. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म and
एम्ब्रियो occur simultaneously. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये जे डेव्हलपमेंट आहे एंडोस्पर्म टिश्यूची आणि एम्ब्रियोची ती कशी होते, सायमल्टेनियसली इन द ओव्ह्यूल. ओव्ह्यूलमध्ये ही जी डेव्हलपमेंट आहे एम्ब्रियोची आणि एंडोस्पर्मची ती कशी होते बेटा, सायमल्टेनियसली. म्हणजे एम्ब्रियो पण डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि एंडोस्पर्म पण डेव्हलप व्हायला सुरुवात होते. त्यानंतर यामध्ये ज्या बाकीच्या सेल्स असतात, अदर सेल्स ज्या आहे, अदर सेल्समध्ये काय येणार, अदर सेल्समध्ये येणार अँटीपोडल्स. अदर सेल्समध्ये काय येणार, अँटीपोडल्स आहे. तर द अदर सेल्स, ज्या बाकीच्या सेल्स आहे, अदर सेल्स डिसऑर्गनाइज्ड sooner or later. म्हणजे ज्या बाकीच्या सेल्स आहे जशा अँटीपोडल्स आहे किंवा दुसऱ्या ज्या सेल्स आहे, सिनर्जिड उरलेली आहे, एक तर सिनर्जिड पहिलेच फुटलेली आहे, उरली आहे एक सिनर्जिड. ती उरलेली एक सिनर्जिड आहे आणि दुसऱ्या ज्या अँटीपोडल सेल्स आहे तर त्या बाकीच्या सेल्स काय होतात, डिसऑर्गनाइज होतात. डिसऑर्गनाइज म्हणजे काय, डिसऑर्गनाइज म्हणजे नष्ट होतात. तर एवढे पॉईंट्स झाले. नेक्स्ट पॉईंट बघू आपण आता. जसा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो, सो फॉर्मेशन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस triggers cell division, and which leads to formation of endosperm, which leads to formation of endosperm. आपण या टॉपिकचा जो स्टार्टिंगचा पार्ट आहे तो सुद्धा आपण कंप्लीट केलेला आहे. यामध्ये काय होतं की जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कसा तयार होतो, बाय द फ्युजन ऑफ मेल गॅमिट अँड सेकंडरी न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कसा तयार होतो, बाय द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड न्यूक्लियस विथ डिप्लॉइड, by the fusion of haploid male gamete with diploid primary diploid secondary nucleus. बरोबर आहे ना. तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कसा तयार होणार आहे, तर हॅप्लॉइड मेल गॅमिट आणि सेकंडरी न्यूक्लियस यांचं जेव्हा फ्युजन होणार तेव्हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं फॉर्मेशन होणार. जसा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो तो तयार झाल्याबरोबर सेल डिव्हिजनला चालना मिळते, सेल डिव्हिजनला सुरुवात होते. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हा बनला, जसं आम्ही म्हटलं याला हा PEN आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाल्याबरोबर लगेचच याच्यामध्ये सेल डिव्हिजन होते आणि याच्यामध्ये सेल डिव्हिजन होऊन अशा प्रकारे हा तयार काय झाला, हा झाला एंडोस्पर्म टिश्यू. एंडोस्पर्म टिश्यू कसा आहे, न्यूट्रिटिव्ह आहे. कसा टिश्यू आहे हा आहे न्यूट्रिटिव्ह. तो टिश्यू काय करणार आहे, तो टिश्यू तर एम्ब्रियोला नरिशमेंट देणार आहे. हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे की फॉर्मेशन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, जसा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाला तर तयार झाल्याबरोबर सेल डिव्हिजनला सुरुवात झाली. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये मायटोटिक सेल डिव्हिजन होतं आणि या सिंगल सेल प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो की सिंगल सेल आहे याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर रिपीटेडली
डिव्हिजन होतं याच्यामध्ये. झाल्यानंतर आपल्याला हा मल्टीसेल्युलर मास दिसतो, ग्रुप दिसतो. तर हा जो टिश्यू आहे, दिस टिश्यू इज कॉल्ड ॲज एंडोस्पर्म अँड इट इज न्यूट्रिटिव्ह टिश्यू. कसा टिश्यू आहे हा? इट इज न्यूट्रिटिव्ह टिश्यू.